साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही, तोच विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। यासाठी महायुती महाविकास आघाडी यांच्याकडून राज्यभरात जी इच्छुक उमेदवार आहे त्यांची चाचपणी सुरू आहे। राहुरी तालुक्यात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम हे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून भाजपचे निष्ठावान समजले जाणारे कदम हे उमेदवारीसाठी आग्रही आहे। त्यासाठी सत्यजित कदम गेल्या 2 दिवसापासून मुंबईत तळ ठोकवून असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेटीगाठी घेत आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर ते आपल्या उमेदवारीसाठी आग्रही आहे। गेल्या वेळेस सत्यजित कदम यांना भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते स्वतः आग्रही होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यावेळी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाली आणि प्राजक्त तनपुरे हे विजय होऊन कर्डिलेंना पराभवाचा सामना करावा लागला। यावेळी श्रीगोंदा मतदारसंघ अथवा नेवाशामधून शिवाजीराव कर्डिले हे भाजपकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मध्यंतरी अजित पवार यांची भेट घेतली होती आणि आता राहुरीतून भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी सत्यजित कदम आग्रही आहे। त्यासाठी ते भेटीगाठी वरिष्ठ नेत्यांच्या सुरू केल्या आहेत। दरम्यान आज जर आपण देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी परिसरातील सत्यजित कदम समर्थकांच्या जर व्हॉट्सअप पोस्ट बघितला तर भावी आमदार म्हणून सत्यजित कदम यांचं समर्थन करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान कदम भाजपकडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान महायुतीत सध्या अजित पवार महायुतीत सामील आहे आणि अजित पवारांचे निकटवर्ती अर्थात नातेवाईक सत्यजित कदम आहेत। त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपला मिळणार असून यासाठी सत्यजित कदम यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः अजित पवारही आग्रही राहण्याची शक्यता आहे। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।